आणि आज टेक ऑफ मध्ये आपण चर्चा करतोय एमपीएससी परीक्षेबद्दल. एमपीएससी साठी खूप अनेकांना क्युरिओसिटी असते आणि आपण असं बोलत होतो की एक भूमिका, तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा जाता तेव्हा जे प्रश्न विचारले तुमची भूमिका निश्चित पाहिजे. इंटरव्ह्यू अगदी जवळ आलेत, एक म्हणजे 27 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहे. कशी भूमिका निश्चित करायची, ही क्लॅरिटी काय वाचनाने आणायची? जनरली काय आहे की आपला जो बायोडेटा असतो उमेदवाराचा त्याने परीक्षेसाठी भरलेला असतो. मग त्या बायोडेटामध्ये त्या उमेदवारानं जे जे काही लिहिलेलं आहे, मग नाव असेल, समजा कॉलेजचं नाव असेल, त्याने घेतलेली पदवी असेल किंवा नोकरीचा अनुभव आहे किंवा त्याच्यामध्ये काही असे शालेय म्हणजे महाविद्यालयीन ह्याच्यात शालेय तर उपक्रम जे असतात, मग छंद वगैरे, तर ह्यात त्यांनी काही केलेलं आहे का, म्हणजे NSS समजा NCC असेल, तर आपण जे काही लिहिलेलं आहे तर त्या लिहिलेल्या मुद्द्याला पकडूनच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे समजा छंद एखादा लिहिला बागकाम आणि त्याला समजा बागकामाचं काहीच माहिती नसेल, सो इट इज नॉट गोइंग टू हेल्प हिम. त्यामुळे तुम्ही आम्ही जे गेल्या कार्यक्रमामध्ये इंटरव्ह्यू टेक्निक्स बद्दल जनरल सांगितलं होतं, एमपीएससीच्या टेक्निकलाही ते उपयुक्त आहे. आपल्यासोबत वैभव आहेत. वैभव, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो मॅडम. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न पहिला असा आहे की या परीक्षेमध्ये काय अटी आहेत लागून, आणि दुसरा प्रश्न असा की इंटरव्ह्यू मध्ये काय माहिती द्या. ही परीक्षा जी आहे एमपीएससीची 3 टप्प्यामध्ये होते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मग आता सध्या नवीन बदलल्या याच्याप्रमाणे 1600 मार्क मुख्यचे, 200 इंटरव्ह्यूचे, अशा 1800 पैकी मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे 850 जर रिटर्नला पडले इंटरव्ह्यूला कॉल येतो आणि मुलाखतीमध्ये समजा 100 भर जर पाडले तर 950 भर गुण होतात, त्यांना क्लास 2 ची पोस्ट मिळू शकते. जर समजा रिझर्वेशन किंवा इतर कुठल्या सवलतींचा फायदा मिळेल, क्लास 1 सुद्धा होऊ शकतात. मग क्लास 1 मध्ये बघायला तर डेप्युटी कलेक्टर आहे, DYSPच्या पोस्ट आहेत, तहसीलदार आहेत, बद्दल कमी माहिती आहे ना, तुम्ही त्यांना हे सांगायला पाहिजे की डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट म्हणजे किती माणसं या माणसाच्या हाताखाली काम करतात. आता डेप्युटी कलेक्टर म्हणून एखादा समजा निवड झाली त्या उमेदवाराची, तर त्याला वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये पाठवलं जातं. आता प्रत्यक्षात हे कॅडर जे आहे ते महसूल खात्याचं, मग महसूल खात्यामध्ये काम करताना त्यांना सर्वोच्च पद ह्याच्यातलं जे ते निवासी उपजिल्हाधिकारी, म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा जो प्रमुख असतो कलेक्टर, त्या कलेक्टरचा सगळा म्हणजे यू कॅन से सगळ्या बाजू हाताळायचे काम त्या RDC कडे असतं. आणि डेप्युटी कलेक्टरला RDC म्हणून नेमल्यानंतर तो एक प्रति कलेक्टरच असतो जिल्ह्याचा, म्हणजे सगळ्या बाजूची त्याला माहिती असते. हे अतिशय महत्वाचं पद आहे, म्हणून एमपीएससीची तयारी जास्त जबाबदारी. आपल्या सोबत महेश आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. महेश. हॅलो मॅडम, मला माहिती पाहिजे होती. मी ऍग्रिकल्चर एमपीएससीचा ग्रॅज्युएट आहे आणि ऍग्रिकल्चर एमपीएससी बद्दल माहिती पाहिजे होती. ऍग्रिकल्चर खात्यासाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 चे ज्याला आपण महाराष्ट्र ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणतो त्यांची भरती करतात. त्यासाठी जी परीक्षा होते त्याच्यात सामान्य ज्ञानचा एक 150 मार्काचा, त्याच्यात काही वेळेला मराठी इंग्रजी सुद्धा विचारतात. त्यानंतर ऍग्रिकल्चर ह्या विषयाचा एक 100 मार्काचा आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा एक 200 मार्काचा. आता 200, 100 आणि 150 असे जवळजवळ 450 मार्काची ती परीक्षा होते. त्याच्यात जर समजा उमेदवाराला एक साधारण 300च्या वरती किंवा काही वेळेला कमी सुद्धा पडले की त्यांना मुलाखतीला बोलवतात आणि मुलाखत ही साधारण 50-75 मार्काची घेतली जाते आणि त्याच्यातनं मग हे वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी निवडले जातात आणि त्यांना ऍग्रिकल्चरचा संपूर्ण अभ्यासक्रम असतो. म्हणजे त्यांनी 4 वर्षामध्ये BSc किंवा काही मुलं पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतलेले असतात. त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यावरती त्यांना ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते विचारले जातात. आणि यावर्षी आता मला वाटतं की गेल्या वर्षी परीक्षा घेतली होती, जानेवारी 2007 मध्ये परीक्षा झाली होती, मुलाखती झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये सगळ्या मुलांची त्यावेळी निवड झालेली आहे. 300-400 अधिकारी दरवर्षी निवडतात. 300 ते 400 अधिकारी, कृषी अधिकारी निवडले जातात. अगदी. आपल्यासोबत अमोल आहेत. अमोल, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो सर. हा, बोला. गुड मॉर्निंग सर. हा, मला असं विचारायचं सर, मी आता 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि माझी कॅटेगरी ओबीसी आहे. मला पुढे इंजिनिअरिंगला जाण्याची इच्छा आहे, तर मी एमपीएससी पण देऊ इच्छित आहे. तर मला काय स्कोप आहे आणि किती जागा असतात, किती मार्क पाहिजे, हे मला जरा विचारायचं होतं. बरं. आता एमपीएससीची जी काही परीक्षा, आता 1-2-3 प्रकारच्या परीक्षा असतात. म्हणजे राज्यसेवा नावाचं जे कॅडर आहे त्यातनं वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी निवडले जातात. तर त्या ह्याच्यातली पूर्व परीक्षा ती 200ची, मुख्य ती 1600ची आणि मुलाखत 200ची असला वगैरे तो प्रकार आहे. फायनल मेरिटमध्ये ते पूर्वचं विचारात घेत नाहीत, मुख्य आणि इंटरव्ह्यूच घेतलं जातं. आणि या मुलाला इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वेगळ्या आहेत की त्यामध्ये जर समजा हा मुलगा
सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगला गेला तर त्यासाठी MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची त्यांनी माहिती करून घ्यायला येस, त्याच्यामध्ये साधारण 150 मार्काचा एक पेपर असतो, 75 इंग्रजी आणि 75 मार्काचं जनरल नॉलेज आणि बाकी सगळं असतं. आणि त्यांना इंजिनिअरिंगचे जे विषय आहेत त्याचे 3 पेपर त्यांना द्यावे लागतात आणि साधारण ते 200 मार्काचे असतात. मग त्यात जर विद्यार्थी पास झाला तर 400 ते दोन्ही झाले किंवा 600 दोन्हीचे आणि ते 150 750 एक साधारण 500च्या वरती गेला की मुलाखतीला बोलवतात. मुलाखत 100 मार्काची असते आणि त्याच्यातनं एकूण टोटल जर समजा एक इंजिनिअरिंगला गेलं तरी काही एमपीएससीचे चान्सेस आहेत. आपण या संदर्भात रेग्युलर सुद्धा देता येतात. अधिक माहिती घेत राहणार आहोत. आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.